नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण हायड्रॉलिक मशीन्स या सब्जेक्टच्या ऑब्जेक्टिव्हचा पहिला पार्ट बघणार आहोत. ठीक आहे, तर बघा, तुम्हाला या संपूर्ण प्लेलिस्टची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलीच आहे. तर तुम्हाला कुठे भटकण्याची गरज पडणार नाही. सर्वच्या सर्व ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला तिथे भेटून जाईल. ठीक आहे, तर बघा, पहिला ऑब्जेक्टिव्ह आजचा, द हायड्रॉलिक ॲक्युम्युलेटर इज फिटेड. तर हायड्रॉलिक ॲक्युम्युलेटर कुठे फिट केला जातो? बघा, तुम्हाला हायड्रॉलिक ॲक्युम्युलेटर दिसते डायग्राममध्ये. तर हा काय करतो? प्रेशर म्हणजे वॉटर एका अंडर प्रेशर तयार करून म्हणजे स्टोअर करून ठेवतो. ठीक आहे, वॉटरला अंडर प्रेशर तयार करून स्टोअर करून ठेवतं. जेव्हा गरज लागली तेव्हा ते प्रेशराईज वॉटर प्रोव्हाइड करतं. ठीक आहे, तर हा हायड्रॉलिक ॲक्युम्युलेटर जो आहे, पंप आणि मशीन म्हणजे जो काही आपला पंप असेल आणि ज्या मशीनमध्ये आपल्याला वापरायचा आहे, ठीक आहे, तिथे वापरायचा आणि त्याच्यानंतर मशीन असेल. म्हणजे इथे असेल आपला ॲक्युम्युलेटर आणि इथे असेल मशीन. मशीन कुठली? तर ज्यामध्ये आपल्याला गरज पडते पाण्याची ती मशीन. ठीक आहे, तर हायड्रॉलिक ॲक्युम्युलेटर is fitted in between pump and machine. त्यानंतर the intensifier can raise pressure of water up to 1600 kg per meter square. ठीक आहे, जो इंटेन्सिफायर आहे तो किती काय करू शकतो? कॅन रेज प्रेशर ऑफ वॉटर अप टू 1600 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर द प्रेशर ऑफ वॉटर इन पेल्टॉन व्हील इज. कुठल्या प्रकारचं प्रेशर असतं? तर बघा, यामध्ये पेल्टॉन व्हील जो काय करतो आपण पाण्याच्या वरतं, ठीक आहे, टेलरेजच्या वरती असतो, पाण्याच्या वरतं असतो. नोझलमध्ये तर पाणी ऍक्ट होतो, ठीक आहे, टँजेन्शियल डायरेक्शननं. त्यामुळे त्याचं प्रेशर जे आहे ते इक्वल टू ॲटमॉस्फिअर असेल. ठीक आहे, कारण त्याच्या ना पाण्यात बुडवतो आपण त्याला ना काही ना काही. ठीक आहे, त्यामुळेच प्रेशर ॲटमॉस्फिअर एवढंच असेल. विच वन इज अन इम्पल्स टर्बाईन. खालीलपैकी इम्पल्स टर्बाईनचं एक्झाम्पल बघा. पेल्टॉन टर्बाईन कुठला आहे? इम्पल्स टर्बाईन येतं. ठीक आहे, दोन प्रकारचे टर्बाईन असतात. एक असतं इम्पल्स आणि एक रिॲक्शन. इम्पल्स टर्बाईनमध्ये फक्त कायनेटिक एनर्जी असते अवेलेबल, परंतु रिॲक्शन टर्बाईनमध्ये कायनेटिक एनर्जी आणि सोबत प्रेशर एनर्जी सुद्धा असते. ठीक आहे, तर पेल्टॉन व्हीलला फक्त कायनेटिक एनर्जी आहे. त्यानंतर पेल्टॉन व्हील इज. पेल्टॉन व्हीलचा टाईप विचारला आपल्याला. बघा, हा व्हील आहे पेल्टॉनचा. याच्यावर टँजेन्शियली काय येतं? पाणी पडतं, म्हणजे जेट येतं, बरोबर आहे. तर म्हणून हा आपण याला काय म्हणणार? टँजेन्शियल फ्लो टर्बाईन. ठीक आहे, टँजेन्शियल फ्लो टर्बाईन. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अन ॲक्सियल फ्लो टर्बाईन. ॲक्सियल फ्लो टर्बाईन म्हणजे काय? तर वॉटर ॲक्सियली इन होतं आणि ॲक्सियली वॉटर काय होतं? आउट होतं. त्याला म्हणतात ॲक्सियल फ्लो टर्बाईन. तर आपल्या इथे कपलान, ठीक आहे, कपलान टर्बाईन कुठला आहे? ॲक्सियल फ्लो टर्बाईन आहे. द टाईप ऑफ टर्बाईन रिकमेंडेड फॉर अ हेड ऑफ 10 मीटर. 10 मीटर हेडसाठी आपण कुठलं टर्बाईन वापरणार? तर बघा, आपण इथे कपलान टर्बाईन वापरतो. ठीक आहे, कपलान. त्यानंतर याचं एक्सप्लेनेशन मी देतो तुम्हाला. पहिल्यांदा क्वेश्चन बघून घेऊ. अ गिरार्ड टर्बाईन इज. गिरार्ड टर्बाईन आपल्याला एक्झाम्पल म्हणजे एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे टर्बाईनचं. तर हा बघा ॲक्सियल फ्लो टर्बाईन असतो. ठीक आहे, ॲक्सियल फ्लो रिॲक्शन टर्बाईन आहे. तुम्हाला फॅक्च्युअल डाटा काहीतरी पाठ करावाच लागेल. तर आता तुम्हाला दाखवतो, एक जबरदस्त टेबल आहे तयार केलेला आम्ही. तर एक जबरदस्त टेबल म्हणजे यामध्ये सर्व तुम्हाला माहिती भेटून जाईल. बघा, टर्बाईनचे प्रकार: पेल्टॉन, फ्रान्सिस, कपलान, प्रोपेलर. नंतर तो कुठल्या टाईपचा आहे? इम्पल्स रिॲक्शन आहे का कुठला आहे? ठीक आहे, तर हेड, हाय हेड, मीडियम, लो हेड. डिस्चार्ज कसा आहे? फ्लोचा टाईप किती आहे? स्पीड, स्पेसिफिक स्पीड, ठीक आहे, स्पीड रेशो, नंतर डिग्री ऑफ रिॲक्शन किती आहे आणि नंबर ऑफ ब्लेड्स किती आहे. यावरील तुम्हाला असेच्या असे प्रत्येक बॉक्ससाठी एक क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतो. म्हणजे एक MCQ समजून घ्या तुम्हाला. एक बॉक्स म्हणजे ज्याप्रमाणे आता पहिला क्वेश्चन होता आपला, द टाईप ऑफ टर्बाईन रिकमेंडेड फॉर अ हेड ऑफ 10 मीटर्स. 10 मीटरसाठी आपण कुठला रिकमेंड करणार? ठीक आहे, तर हेड बघा, अप टू 60 मीटर आणि लो हेड. ठीक आहे, म्हणजे लो हेडसाठी अप टू 60 मीटर आहे, तर आपल्याला कपलान किंवा प्रोपेलर टर्बाईन आपण वापरणार. ठीक आहे, आपल्याला इथे ऑप्शन दिलेलं आहे कपलान टर्बाईन. तर या प्रकारे आपण विविध काय करू शकतो? एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. तर याचा स्क्रीनशॉट करून घ्या, अतिशय महत्त्वाचा टेबल आहे. त्यानंतर बघा, अ बँकी टर्बाईन इज जनरली एम्प्लॉइड फॉर हेड अप टू. तर हा जो बँकी टर्बाईन आहे याचा हेड जास्तीत जास्त आपण 20 मीटरपर्यंत वापरू शकतो. ठीक आहे, 20 मीटरपर्यंत. त्यानंतर इन अ रेसिप्रोकेटिंग पंप द ॲक्सेलरेटिंग हेड इज अ मॅक्झिमम ॲट. ॲक्सेलरेटिंग हेड सगळ्यात जास्त कुठं असेल? हाय हेड कुठं असेल त्याचा? रेसिप्रोकेटिंग पंपमध्ये. तर मिड ऑफ स्ट्रोक, म्हणजे जेव्हा मिड स्ट्रोक जो आहे तो मधात असेल तेव्हाच काय असेल? त्याचा हेड मॅक्झिमम असेल. ठीक आहे, त्यानंतर अ सिंगल इम्पेलर पंप डिलिव्हर द डिस्चार्ज अगेन्स्ट अ मॅक्झिमम हेड ऑफ. कुठला? सिंगल इम्पेलर पंपचा हेड बघा त्याचा असतो 100 मीटरपर्यंत. ठीक आहे,
त्यानंतर नंबर ऑफ ब्लेड्स इन अ कपलाइन टर्बाइन आर. नंबर ऑफ ब्लेड्स इन कपलान टर्बाइन मध्ये 4 ते 6 ब्लेड असतात. ठीक आहे. आता तुम्ही आपल्या टेबलमध्ये या बघा, 4 ते 6 कपलान टर्बाइन. ठीक आहे. कपलान टर्बाइन आणि नंबर ऑफ ब्लेड्स किती, 4 ते 8. ठीक आहे. व्हॅल्यू थोड्याशा मागे पुढे होऊ शकतात, परंतु तुम्हाला रेंज समजून जाईल, म्हणजे तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर मिळून जाईल. तर अशा प्रकारे सर्वच्या सर्व एक्झाम्पल्स तुमचे तिथे समजून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द युनिट स्पीड ऑफ टर्बाइन इज इक्वल टू. ठीक आहे. युनिट स्पीड आपल्याला टर्बाइनचा विचारला आहे. ठीक आहे. पंपचा सुद्धा असतो आणि टर्बाइनचा सुद्धा असतो, तर कन्फ्युज नका होऊ. टर्बाइनचा विचारला आहे तो असतो n/√h. ठीक आहे. युनिट पॉवर ऑफ टर्बाइन, युनिट पॉवर असते P/h⁻³². ठीक आहे. P/h⁻³². त्यानंतर द हेड ऑफ वॉटर रिक्वायर्ड फॉर पेल्टॉन व्हील. पेल्टॉन व्हील इज अ हाय हेड टर्बाइन. ठीक आहे. लक्षात असू द्या, हाय हेड टर्बाइन असतं पेल्टॉन व्हील. त्यानंतर ओव्हरऑल इफिशियन्सी ऑफ पेल्टॉन व्हील इज अबाउट. पेल्टॉनची इफिशियन्सी बघा जवळपास 85% असते. द फंक्शन ऑफ हायड्रॉलिक टर्बाइन इज टू कन्वर्ट वॉटर एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. ठीक आहे. टर्बाइन काय करतं, हायड्रॉलिक एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये करतं, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये नाही. कारण बघा टर्बाइन असतं, टर्बाइनचा जो शाफ्ट असतो तो जनरेटरला कनेक्ट असतो. ठीक आहे. त्यामुळे जनरेटरचं काम काय आहे, मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करणं. ठीक आहे. आणि टर्बाइन काय करतं, हायड्रॉलिक एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकलमध्ये करतं. ठीक आहे. द सक्शन प्रेशर इन अ रेसिप्रोकेटिंग पंप टू अवॉइड अ सेपरेशन मस्ट नॉट एक्झिट. सक्शन प्रेशर जवळपास 7.7 मीटर ऑफ वॉटर असलं पाहिजे. ठीक आहे. सेपरेशन होऊ नये त्याकरता. अ पिटॉट ट्यूब इज यूज टू मेजर. पिटॉट ट्यूब कधी वापरतात, व्हेलॉसिटी ऑफ फ्लो. ठीक आहे. फ्लोची व्हेलॉसिटी मोजण्याकरता पिटॉट ट्यूब वापरतात. त्यानंतर अ ड्राफ्ट ट्यूब कन्वर्स. ड्राफ्ट ट्यूबचं काम काय आहे, तर तो काय करतो, प्रेशर एनर्जीचं कन्वर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये करतो. ठीक आहे. रिएक्शन टर्बाइनमध्ये वापरलं जाते, प्रेशर एनर्जीचं कन्वर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये करतो. ऍट द एंड. ठीक आहे. डिलिव्हरी पाईपच्या एंडमध्ये तो हा फिट केला जातो. जेटवरील क्वेश्चन आहे बघा. द फोर्स एक्झर्टेड बाय अ जेट ऑफ वॉटर इम्पेंजिंग नॉर्मली ऑन फिक्स प्लेट. फिक्स प्लेट आहे आणि नॉर्मली त्याच्यावर अप्लाय होऊन राहिला आहे, इम्पेंज होऊन राहिला आहे, तर त्यावेळेस त्याचा आपल्याला काय विचारलाय, फोर्स विचारलाय. ठीक आहे. तर बघा इथे काय असेल, फोर्स डायरेक्ट निघतो, तर बघा WAV²/g किंवा W/g च्या जागी आपण काय लिहू शकतो, रो पण लिहू शकतो. ठीक आहे. W/g च्या जागी रो लिहू शकतो, म्हणून हा फॉर्म्युला ρAV² सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे. आता दोन प्रकारे फॉर्म्युले आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. W/g च्या ठिकाणी आपण रो सुद्धा वापरू शकतो. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला येईल, द फोर्स एक्झर्टेड बाय अ जेट ऑफ वॉटर इम्पेंजिंग ऑन फिक्स प्लेट इन्क्लाइंड ॲट अन अँगल ऑफ थिटा. सेम कंडिशन आहे, फक्त ही प्लेट काय आहे, इन्क्लाइन केली आहे. इन्क्लाइन केल्यानंतर त्याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स किती असेल, तर बघा इन्क्लाइन केल्यानंतर त्याच्यावर फोर्स जो असेल तो असेल ρAV²/2g इंटू sin 2 थिटा. ठीक आहे. किंवा आपण W/g च्या जागी काय लिहू शकतो, रो सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे. ρAV² sin θ/2. ठीक आहे. या प्रकारे त्याचा आन्सर असेल. The force exerted by a jet of water impinging normally on a plate which due to the impact of jet moves in a direction of jet with the velocity v. आता प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, सेम कंडिशन आहे, फक्त ही प्लेट फिक्स न राहता आता ती काय होऊन राहिली आहे, मूव्ह होऊन राहिली आहे. प्लेट मूव्ह होत असल्या कारणाने इथे आपल्याला प्लेटची सुद्धा वेलोसिटी कन्सिडर करायला लागेल. ठीक आहे. तर यामध्ये बघा याचा आन्सर असेल ऑप्शन डी. ठीक आहे. फक्त आपल्याला इथे काय करायला लागेल, ऑप्शन मध्ये व्ही टाकायला लागेल. छोटा व्ही जो आहे तो व्हेलॉसिटी ऑफ प्लेट दाखवतो. ठीक आहे. त्यानंतर अ जेट ऑफ वॉटर एंटर्स अँड लिव्स अ फिक्स कर्व व्हेन टँजेन्शियली द फोर्स ऑफ जेट अलॉंग द नॉर्मल टू द व्हेन इज. नॉर्मल फोर्स विचारला आपल्याला आणि तो जेट आहे तो कर्व प्लेटवर ऍक्ट होऊन राहिला आहे टँजेन्शियली. ठीक आहे. या डायरेक्शनला ऍक्ट होऊन राहिला आहे. एक टँजेन्शियली ऍक्ट होतो आणि एक सेंट्रल सुद्धा ऍक्ट होतो जेट. लक्षात असू द्या. टँजेन्शियल साठी विचारला आपल्याला क्वेश्चन, तर बघा याचा आन्सर असेल ऑप्शन ए, WAV²/g इंटू कॉस अल्फा प्लस कॉस बीटा. तर हे अँगल काय, इनलेट अँड आउटलेट अँगल्स आहे, अल्फा आणि बीटा. अ जेट ऑफ वॉटर एंटर्स अँड लिव्स अ मूव्हिंग कर्व्ड व्हेन द फोर्स ऑफ जेट इन डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द व्हेन इज. आता प्लेट बघा कर्व आहे. ठीक आहे. कर्व व्हेन आहे आणि ती काय होऊन राहिली, मूव्ह सुद्धा होऊन राहिली आहे. ठीक आहे. तर त्याचा आपल्याला काय विचारलाय,
फोर्स विचारला आहे. तर बघा कर्व कर्व असेल तर त्यावेळेचा जो फोर्स असतो तो असतो बघा डब्ल्यू ए व्ही अपॉन जी इंटू व्ही डब्ल्यू मायनस व्ही डब्ल्यू एल. ठीक आहे. तर व्ही डब्ल्यू आणि व्ही डब्ल्यू एल काय आहे, व्हेलॉसिटीज ऑफ व्हर्ल ॲट इनलेट अँड आउटलेट ऑफ, म्हणजे आउटलेट अँड इनलेटच्या रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. व्हेलॉसिटी ऑफ व्हर्ल असेल. फॉर्म्युला सर्व सिंपल आहे, एकच फॉर्मॅटमध्ये फॉर्म्युला सर्व रो ए व्ही स्क्वेअर मध्ये. ठीक आहे. तर या फॉर्मॅटमध्ये तुम्ही लक्षात ठेवा आणि पाठ करण्याचा प्रयत्न करा. आम्ही ही ट्रिक लेक्चरमध्ये सांगितलीच आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द रेशो ऑफ normal force of jet of water on the plane inclined at an angle of 30 degree as compared to that when plate is normal to jet. प्रश्न बघा काय विचारलाय. आपली प्लेट आहे. ठीक आहे. तिच्यावर इन्क्लाइन केलेली प्लेट असेल. ठीक आहे. एक 30 डिग्रीने इन्क्लाइन केलेली प्लेट आहे आणि एकदा 90 डिग्री मध्ये ठेवली आहे. अशा वेळेस या दोघांमधील फरक किती येतो. ठीक आहे. म्हणजे फोर्स मध्ये फरक बघा, रेशो काय येतो त्यांचा. तर बघा नॉर्मल फोर्स विचारला आपल्याला इन्क्लाइन प्लेटचा, तर तो नॉर्मल फोर्सचा जो फॉर्म्युला आहे तो बघा रो ए व्ही स्क्वेअर साइन थीटा. आता साइन थीटा आपल्याला पहिली किती आहे 30 अपॉन 90 डिग्री, म्हणजे कारण विचारला 90 डिग्री इन्क्लाइन 90 म्हटलं आपल्याला, तर या दोघांचा रेशो काय लागेल. तर रो ए व्ही स्क्वेअर साइन थीटा आणि रो ए व्ही स्क्वेअर साइन थीटा दोघांचा सेम रेशो असल्यामुळे रो ए व्ही स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, साइन थीटा शिल्लक राहील. म्हणजे साइन 30 आणि साइन 90 आपल्याला रेशो करायचा आहे. तर साइन 90 ची व्हॅल्यू असते 1 आणि साइन 30 ची 1/2. ठीक आहे. तर सरळ सरळ तर फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन होता, टेक्निकल क्वेश्चन होता थोडासा. A jet of water is striking at the center of curved vein, moving with a uniform velocity in the direction of jet. For the maximum efficiency, the vein velocity is. म्हणजे वेनची वेलोसिटी किती असली पाहिजे मॅक्झिमम इफिशियन्सीसाठी. ठीक आहे. कंडिशन तुम्हाला समजलं असेल. कर्ड वेन आहे, त्याच्यावर जेट हे होऊन राहिला आहे, ऍक्ट होऊन राहिला आहे आणि ते मूव्ह होऊन राहिली आहे. तर मॅक्झिमम वेलोसिटीसाठी आपल्याला लागेल 1/3. किती लागेल, वेनची वेलोसिटी काय लागेल 1/3 लागेल जेटच्या वेलोसिटीपेक्षा. ठीक आहे. फॅक्च्युअल डाटा या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर ब्रेकिंग जेट इन अ इम्पल्स टर्बाइन इज यूज. आता हे ब्रेकिंग जेट कशासाठी वापरतात, तर बघा केव्हा केव्हा काय होतं आपल्याला थांबावं लागतं. ठीक आहे. म्हणजे टर्बाइन जे आहे ते थांबवावं लागतं. ठीक आहे. तर आपल्याला हे बघा हा असतो ब्रेकिंग जेट. ठीक आहे. म्हणजे या डायरेक्शन आपण पाणी येतं पेन स्टॉक मधून, परंतु या म्हणजे या व्हीलला थांबवण्याकरता आपण काय वापरतो ब्रेकिंग जेट वापरतो. ठीक आहे. तर ब्रेकिंग जेट इन इम्पल्स टर्बाइन इज यूज टू ब्रिंग द रनर टू रेस्ट इन अ शॉर्ट टाइम. ठीक आहे. लवकरात लवकर त्या रनरला स्टॉप करण्याकरता आपण ब्रेकिंग जेट वापरतो. तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ पेल्टॉन व्हील इज. तर पेल्टॉन व्हील हा टँजेन्शियल फ्लो इम्पल्स टर्बाइन आहे. ठीक आहे. त्यानंतर अन इम्पल्स टर्बाइन इज यूज फॉर. इम्पल्स टर्बाइन जे असतात ते हाय हेडसाठी वापरले जाते. ठीक आहे. तर अति महत्त्वाचे आणि कॉमन क्वेश्चन होते. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.